शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज वर्धा जिल्ह्यामध्ये शाळा बंद आंदोलन करण्यात आलं। यासोबतच शिक्षकांच्या 16 संघटनांनी एकत्र येत मोर्चा देखील काढलाय। आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व जे शिक्षक आहेत हे शिक्षक सर्व एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करतात। शिक्षकांच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांना धरून या ठिकाणी हे आंदोलन होते आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत या ठिकाणी हे जे शिक्षक आहेत हे पोहोचले आहेत। मोठ्या संख्येमध्ये हे जे शिक्षक आहेत ते पोहोचले आहेत। आपल्यासोबत या शिक्षक संघटनांचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया नेमका कशा पद्धतीने हा जो मोर्चा आहे हा इथे पोहोचला आणि काय आपल्या मागण्यात काय सांगाल नेमकं? मानव संसाधन निर्माण करणाऱ्या शिक्षकांनी उन्हाळ्यामध्ये जनगणनेचं काम केलं। शाळा सुरू होते की नाही तर सर्व शिक्षक जे बीएलओ नियुक्त आहे त्यांच्यावरती ते बीएलओचे फॉर्म आणून माथी मारले आणि शिक्षकांना बीएलओच्या कामात गुंतलं आणि तिकडे विद्याशाळेमध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये मराठी माध्यमांच्या शासकीय शाळा टिकेल काय आणि या शाळा टिकू नये अशा प्रकारची कृती या शासन स्तरावर सुरू असल्यामुळं आणि त्यातच शिक्षकांच्या मानगोटीवर टीईटीची परीक्षा आणून बसवल्यामुळं हे शिक्षण क्षेत्र पूर्ण कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती आहे। कोणीच सुखी नाही आहे, शिक्षक त्रस्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीला त्रासून शाळा वाचल्या पाहिजे, विद्यार्थी शिकले पाहिजे आणि शिक्षकांचं भवितव्य सुरक्षित झालं पाहिजे। याच्याकरता हा राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा हाचा मोर्चा आहे। आपल्यासोबत आणखी पदाधिकारी आहेत, नेमका काय आपल्या मागण्या आणि विशेषतः शाळा बंद होत आहेत अशी जी परिस्थिती निर्माण झाली याला कारण काय? आम्ही कित्येक वर्ष झाले शासनाला वारंवार विनंती करतो की आमच्याकडून अशैक्षणिक कामे काढून घ्या। विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत शिक्षक पाहिजे, शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। परंतु जे वेगवेगळे उपद्रव शासन राबवतं, संच मान्यतेसारखं GR काढतं, त्या माध्यमातून शाळेमध्ये शिक्षकच उपलब्ध नाही आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेत शिक्षक असला पाहिजे, शिक्षकाचे पद कायम असले पाहिजे। याही आंदोलनाचा एक भाग आहे। अशैक्षणिक कामाच्या गर्तेमध्ये शिक्षक जर शाळेत राहणार नाही तर ग्रामीण भागातील शहरी भागातील मध्यमवर्गीय गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण होणार कसे? यासाठी शासनाकडे चर्चेला सुद्धा सध्या वेळ नाही आहे। असंवेदनशीलता पराकोटीला पोहोचला आहे, कोणतंही लक्ष शासन देत नाही। म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये हा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून सामूहिक रजा आंदोलन करत आहोत। विशेषतः 2026चं जे सेशन आहे, शैक्षणिक सत्र आहे, त्याला 10 दिवस केवळ झालेले आहेत। अशात हा निर्णय कसा वाटतो? शैक्षणिक सत्र 2026 सुरू झाल्यापासूनच शिक्षकांना वेगवेगळ्या अशैक्षणिक कामामध्ये BLO आणि SIRचं जे काम आहे त्या कामामध्ये शिक्षकांना शाळेच्या बाहेर काढलं आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं। परिणामी विद्यार्थ्यांचं शिक्षण होत नाहीच, पण शिक्षक वर्ग मेटाकुटीस आलेला आहे। जे काम शिक्षकांचं नाही आहे ते काम शिक्षकावर लादलेलं आहे। शिक्षकांकडे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष निवडणूक एवढीच कामं आहे, परंतु याहीपेक्षा शेकडो अशी अशैक्षणिक कामं शिक्षकावर लादली आणि त्यामुळे परिणामी विद्यार्थ्यांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। अशैक्षणिक कामाला सतत विरोध होतोय। आता आपण मोर्चा काढलाय, या मोर्चा नंतर जर प्रश्न सुटला नाही तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचा रोल एकच आहे आमचा। आज जे इथे आम्ही ठराव घेतलेले आहे या ठरावाचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला देणार आहोत आणि जर या लेवलवर जर शासनानं आमची भूमिका जर हे करून त्याच्यावर जर नियंत्रण केलं नाही, त्याच्यावर काही तोडगा जर काढला नाही तर याही पेक्षा जास्त अशी आम्ही मोठ्या संख्येमध्ये बहिष्कार करू। जो आज पूर्ण भारतामध्ये TET साठी सुरू आहे, या SIR साठी BLO चे काम हे काढून घेतले पाहिजे। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा करण्यासाठी आम्हा शिक्षकांना मोकळं केलं पाहिजे। ही सर्वात महत्वाची बाब आजच्या निमित्ताने ह्या सामूहिक रजा आंदोलन घेऊन आमचे शिक्षक इतक्या मोठ्या मोर्चामध्ये सम्मिलित झालेले आहे। सामूहिक रजा आंदोलनामधून जर प्रश्न सुटला नाही, तोडगा निघाला नाही तर आणखी हा मुद्दा आणखी तीव्र होईल असाच इशारा जो आहे या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। आपल्यासोबत या महिला शिक्षिका सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून आपण समजून घेऊ काय नेमकं काय आंदोलनाचं कारण आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे बघताय, काय सांगता? आम्ही प्रामाणिकपणे काम करायला तयार आहे, परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्याशिवाय जी अशैक्षणिक कामं आम्हाला किंवा इतर कामांमध्ये जे गुंतवून ठेवून आणि वरून आमच्यावर जो आरोप लावला जातोय की विद्यार्थी तयार होत नाही किंवा गुणवत्ता तयार केली जात नाही, तर असा प्रकार शासनाने बंद करावा आणि निवड विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामाला आम्हाला फक्त करू द्यावं आणि SIR सारखी कामं किंवा अवांतर जी अशैक्षणिक कामं आहेत ती शासनाने बंद करावी एवढीच शासनाला आमची विनंती आहे। केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचं जे काम आहे ते शिक्षक
शिक्षकांना दिलं पाहिजे आणि जे अशैक्षणिक कामं आहेत हे या शिक्षकांपासून काढून घेतली पाहिजे अशाच एकूण विनंती वजा या ठिकाणी इशारा जो आहे हा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा वर्धा.